नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवाडकर. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? तुमच्या हातामध्येच दडलं तुमच्या भाग्याचं रहस्य. आज आपण एक असा छोटासा मंत्र आणि त्याचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मातील सकाळच्या प्रार्थनेमध्ये कराग्रे वसते लक्ष्मी या श्लोकाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. ही केवळ एक प्रार्थना नसून दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि कृतज्ञतेने करण्याची एक शक्तिशाली अशी प्रक्रिया आहे. हा श्लोक आपल्याला आपल्या कर्माचे आणि स्वतःच्या सामर्थ्याचे महत्व पटवून देतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. अर्थात आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या तळ हातांचे दर्शन घेतो, कारण आपले हात हे केवळ अवयव नसून ते कर्म, ज्ञान आणि शक्ती यांचे प्रतीक आहेत. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे जी लक्ष्मी अग्रभागी वास करते, तर लक्ष्मी ही धन, वैभव आणि समृद्धीची देवता आहे. याचा गूढ अर्थ असा आहे की आपल्या हातांच्या अग्रभागातून म्हणजेच आपल्या परिश्रमातून, कौशल्यातून आणि कर्मातूनच आपण आपली समृद्धी प्राप्त करू शकतो. करमध्ये सरस्वती, हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते. सरस्वती ही ज्ञान, कला आणि विवेकाची देवता आहे. याचा अर्थ जे काही कर्म करतो ते केवळ शारीरिक श्रमाने नव्हे, तर ज्ञान आणि बुद्धीच्या वापराने करायला हवे. विवेकपूर्ण कर्मच यशाकडे नेते. करमूले तु गोविंद, हाताच्या मूळ भागात गोविंद वास करतात. गोविंद म्हणजे भगवान विष्णू, हे सृष्टीपालन करते आणि मूळ शक्तीचे स्रोत आहेत. याचा अर्थ असा आहे की आपले कर्म आणि ज्ञान या दोन्हींचा आधार ती परमेश्वराची शक्तीच आहे. त्या दिव्य शक्तीशिवाय कोणतेही कार्य शक्य नाही. थोडक्यात हा श्लोक आपल्याला शिकवतो की समृद्धी म्हणजे लक्ष्मी, ज्ञान म्हणजे सरस्वती आणि ईश्वरी शक्ती म्हणजेच गोविंद या तिन्ही गोष्टी आपल्याच हातात आहेत. सकाळी तळहाताचे दर्शन घेणे म्हणजे आपल्यातील या तिन्ही दिव्य शक्तींना वंदन करणे आणि माझे भाग्य मी माझ्या कर्मानेच घडवणार आहे असा दृढ निश्चय करणे. तर या सुंदर आणि शक्तिशाली विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करा आणि नेहमी सकारात्मक राहा.